नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। तुम्हाला जर 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। विभाग 1 गद्य प्रश्न पहिला, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा। पुढे उतारा देण्यात आलेला आहे आणि उतारा व्यवस्थित वाचायचा आहे, त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे। कृती क्रमांक 1, पुढील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा 2 गुणांसाठी। अ, सुसंस्कृतपणाचा कडेलोट, उत्तर आहे सुसंस्कृतपणाचा अगदी शेवटचा उच्चांक। ब, घाऊक आभार, उत्तर एकदमच सर्वांचे सर्व गोष्टींबद्दल आभार। कृती क्रमांक 2, 2 गुणांसाठी आहे। चूक की बरोबर ते लिहा। अ, आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे, बरोबर। ब प्रश्न, भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते, हे विधान चूक आहे। कृती क्रमांक 3, आभार खोटे वाटू लागतात कारण अति झाले म्हणून आणि अस्तानी झाले म्हणून। कृती क्रमांक 4, आभार मानणे या शिष्टाचाराविषयी तुमचे मत लिहा 2 गुणांसाठी आहे। या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे। आपण अनेक कामे पार पाडतो, त्या कामांना अनेकांचा हातभार लागलेला असतो, त्याचे फायदेही आपल्याला मिळतात। वास्तविक आपल्या एकट्याचा तो अधिकार नसतो, त्यावर इतरांचाही अधिकार असतो, पण श्रेय व फायदे मात्र आपण एकटेच घेतो, हे बरोबर नाही। इतरांच्या सहकार्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही, म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल, त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचाच प्रकार आहे। प्रश्न पहिल्यातील आ प्रश्न, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती क्रमांक 1, आकृती पूर्ण करा 2 गुणांसाठी आहे। रंगमंचावरील पडदा दूर होताच प्रेक्षागृहात झालेला बदल। 1, प्रेक्षागृह एकदम शांत झाले, वाद्यवृंदांचे स्वर घुमू लागले, प्रेक्षागृहातील कुजबूज थांबली। कृती क्रमांक 2, आकृती पूर्ण करा, आईच्या गाण्याचा चार्लीवर होणारा परिणाम। आईच्या गाण्यात त्याची तंद्री लागली, तिच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत तो निश्चल उभा होता। कृती क्रमांक 3, उतार्यात आलेले इंग्रजी शब्द लिहा, त्याचे उत्तर आहे स्टेज, मॅनेजर, कॅन्टीन, विंग। आपण त्या ठिकाणी उत्तर लिहिलेले आहे। चौथा प्रश्न, हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे। मी उत्तर वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। व्हिडिओ थांबवून तुम्ही उत्तर वाचायचे आहे। प्रश्न पहिल्यातील ई प्रश्न, पुढील अपठित उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा। पुढे जो उतारा आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकाबाहेरील आहे, पण उतारातच सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत। त्यावर आधारित कृती क्रमांक 1, आकृती पूर्ण करा 2 गुणांसाठी आहे। दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू, भांडी-कुंडी, अवते, हत्यारे, दागदागिने। कृती क्रमांक 2, विज्ञानाच्या उगमाला कारणीभूत ठरलेल्या कला, शिल्पकला, स्थापत्यकला। आणि कृती क्रमांक 3, भांडी-कुंडी यासारखे 4 शब्द लिहा 1 गुणासाठी। चहा पाणी, शेजारी पाजारी, कपडे लत्ते, बाळ विस्तार। विभाग 2 पद्य, त्यावर आधारित प्रश्न दुसरा अ, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। वनवासी ही कविता आहे। आणि कवितेवर आधारित कृती क्रमांक 1, आकृतीबंध पूर्ण करा 2 गुणांसाठी आहे। कवितेत आलेले प्राणी, वाघ, वानर, सिंह, ससा। कृती क्रमांक 2, चौकटी पूर्ण करा 2 गुणांसाठी आहे। आदिवासी मुले ही भाजी खातात, भोकरांची। आदिवासी मुले हे नेसून नाचतात, घोंगडी। कृती क्रमांक 3, कवितेत आलेल्या शिखराचे नाव कळसुबाई, कवितेत आलेल्या नदीचे नाव प्रवरा। कृती क्रमांक 4, आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते याविषयी तुमचे विचार लिहा। प्रश्न क्रमांक दुसरा, त्यातील पहिला प्रश्न,
पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 4 गुणांसाठी आहे. 2 कविता आहेत. आपुले जगणे, आपुली ओळख किंवा निरोप. या 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेवर आधारित दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवायची आहे. त्यापैकी आपण आपुले जगणे, आपली ओळख या कवितेवर आधारित कृती सोडवू. प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री. कवी आहेत संदीप खरे. कवितेचा विषय आपले जगणे, आपली ओळख. कवितेतील आवडलेल्या ओळी आणि कविता न आवडण्याची कारणे हे अभ्यासू. कवितेतील आवडलेली ओळ, पावित्र्याची पांगर वसरे, होऊन पटकूर पसरू नको, शोभे हुनी श्रेष्ठ स्वच्छता, आदी मंत्र हा विसरू नको. आणि कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. मला ही कविता फार आवडली आहे, कारण आजचा मानव दिशाहीन झालेला आहे. तो आपली कर्तव्ये विसरत चालला आहे. त्याचे विश्व त्याच्या भोवतीच गोलगोल फिरत आहे. प्रस्तुत कवितेतून कवीने आदर्श नागरिक कसे होता येईल याचे सुंदर वर्णन कवितेच्या रूपाने शब्दबद्ध केले आहे. ही कविता ऐकल्याने किंवा वाचल्याने मानवी मनावर काही परिणाम नक्कीच होणार असा विश्वास कवीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केला आहे. कृती क्रमांक 2. धर ध्वजा करी एक्क्याची, मनीषा जी महाराष्ट्राची, काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न 3. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. प्रश्न 1. बिग 5चे थोडक्यात वर्णन करा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. कृती क्रमांक 2 विश्वकोश यासाठी पाहावी. अ ज्ञानविषयक गरजा भागवण्यासाठी. ब अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी. क कुतूहलास इष्टवळण लागण्यासाठी. आणि कृती क्रमांक 3 कमी वेळात कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारा तुम्ही कोणकोणती कामे करू शकतात यादी करा. उत्तर लाईट बिल भरणे, टेलिफोन बिल भरणे, खरेदी करणे, गॅस बिल भरणे. आता विभाग 4 भाषा अभ्यास. त्यावर आधारित कृती क्रमांक 1 पुढील ओळीतील अलंकार ओळखा व लक्षण लिहा. रतीहून सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला. अलंकार आहे व्यतिरेक आणि लक्षण आहे जेव्हा उपमेय हे उपमानाहून श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. दुसरा प्रश्न पुढील ओळीतील मात्रा मोजून वृत्त ओळखा. घोष होता ज्ञानबा तुकाराम, राऊळाची ही वाट सुखाराम. वृत्त आहे मात्रा वृत्त आणि मात्रा आहे 19. तिसरा प्रश्न खालील उदाहरणातील रस ओळखा. दिवा होऊनी उजळ जगाला, शांतरस. दुसरा प्रश्न आपुल्या आपुल्या दुःखासाठी नैनी अश्रू ठेवू नका, रस करुण रस. चौथा प्रश्न शब्दसिद्धी. तत्सम शब्द लिहा. कन्या, पुत्र, पिता, पुष्प. देशी शब्द लिहा. वांगे, चोच, चिमणी, डोळे, झाड. ब प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा. कठोर विरुद्धार्थी दयाळू, 2 अबोल विरुद्धार्थी बोलका. दुसरा प्रश्न लिंग ओळखा. सामने, पुल्लिंग, खुर्ची, स्त्रीलिंग. तिसरा प्रश्न पारिभाषिक शब्द लिहा. ऑपरेशन, शस्त्रक्रिया, टेन्शन, चिंता, काळजी. चौथा प्रश्न खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. बांधकाम कसले आहे आणि प्रश्नचिन्ह द्यायचे आहे. त्यानंतर गुलाब, जास्वंद, त्या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आहे. ही माझी आवडती फुले आहेत. प्रश्न 5 2 गुणांसाठी आहे. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पदार्पण करणे, अर्थ आहे प्रवेश करणे. वाक्य शालेय स्नेहसंमेलनात परीने स्टेजवर पदार्पण केले. दुसरा वाक्प्रचार आहे अवहेलना करणे, अर्थ अनादर करणे. वाक्य गुणवान माणसाची अवहेलना करू नये. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5 अ 6 गुणांसाठी आहे. पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे. पत्रलेखन. पुढील चित्र पहा आणि त्याखालील कृती करा. पहा 2 पत्रलेखन दिलेले आहेत. कोणतेही एक पत्रलेखन करायचे आहे किंवा त्याला ऑर क्वेश्चन दिलेला आहे. सारांश लेखन. विभाग 1 गद्य ई प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित उत्तराचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. पहा हा जो अपठित उतारा आहे यावर तुम्हाला सारांश लेखन करायचे आहे. सारांश लेखन अभ्यासू. सारांश लिहिलेला आहे. तुम्ही या पद्धतीने सारांश लिहिला तरी चालेल. दगडातून सौंदर्य. अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखी करण्यासाठी दगडांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला.
प्राथमिक गरजा भागवल्यावर त्याने लेणी खोदून आपल्या सर्जकतेला, शिल्प व स्थापत्य कलेला दगडातून वाव दिला. दगडाने माणसाचे जीवन सुखी केल्यामुळे तो दगडाला देव समजू लागला. प्रश्न 5व्यातील आ प्रश्न 12 गुणांसाठी आहे. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. एक आहे जाहिरात लेखन. पुढे शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करायची आहे. दुसरी कृती आहे बातमी लेखन. 3 जानेवारी रोजी सरस्वती विद्यालय नाशिक या शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावर आधारित बातमी लेखन करायचे आहे. आणि तिसरे आहे कथा लेखन. खालील अपूर्ण कथा वाच, तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी कथा पूर्ण करण्यात आली आहे. पुढे आहे प्रश्न 5वा ई लेखन कौशल्य. निबंध लेखन. पुढील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. एक आहे प्रसंग लेखन. आणि दुसरे आहे वैचारिक. पाणी वाचवणे काळाची गरज या विषयावर तुमचे विचार लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.